रिलायन्स ग्रुपची एक नवीन फायनान्शियल कंपनी स्टॉक मार्केटमध्ये नुकतीच लिस्ट झालेली आणि अनेक गुंतवणूकदार विचारत आहेत, हा स्टॉक पुढचा मल्टीबॅगर ठरू शकतो का? आज आपण पाहणार आहोत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा बिझनेस, फ्युचर पोटेन्शियल आणि हा स्टॉक खरंच मोठा पैसा बनू शकतो का? जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही रिलायन्स ग्रुपची फायनान्शियल आर्म आहे. रिलायन्स इंडस्ट्रीमधून डिमर्जर होऊन 2023मध्ये ही कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाली. रिलायन्सच्या इकोसिस्टीममध्ये आधीच टेलिकॉम, रिटेल, डिजिटल सर्व्हिसेस आणि आता फायनान्शियल सर्व्हिसेसमध्येही रिलायन्स मोठी एंट्री करत आहे. जिओ फायनान्शियलचे मुख्य बिझनेस आहे डिजिटल लोन्स, इन्शुरन्स, असेट मॅनेजमेंट, डिजिटल पेमेंट्स, रिटेल फायनान्सिंग. इंडियामध्ये फायनान्शियल सर्व्हिस सेक्टरमध्ये पुढच्या 10 वर्षात खूप मोठं होणार आहे. या कंपनीची सर्वात मोठी ताकद पाहिजे असेल तर ते जिओचे 45 कोटी युजर्स आहेत. जर या युजर्सना लोन, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट दिले तर जिओ फायनान्शियलचा ग्रोथ खूप वेगाने भविष्यामध्ये वाढू शकतो. जिओ फायनान्शियलने जगातील सर्वात मोठ्या असेट मॅनेजमेंट कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे. त्या कंपनीचं नाव आहे ब्लॅकरॉक. या पार्टनरशिपमुळे इंडियामध्ये म्युच्युअल फंड्स आणि इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात लॉन्च होऊ शकतात. अनेक ॲनालिस्टच्या मते इंडियाचा फायनान्शियल सेक्टर पुढच्या 15 वर्षात 5x वाढू शकतो. जर जिओ फायनान्शियल या ग्रोथचा फायदा घेतला तर हा स्टॉक लाँग टर्ममध्ये मल्टीबॅगर होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. पण लक्षात ठेवा, कंपनी अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. रेव्हेन्यू अजून स्टॅबिलाइज झालेले नाहीत, म्हणून हा स्टॉक लाँग टर्म व्हिजनसाठी योग्य ठरू शकतो. रिलायन्स ग्रुपची खरी ताकद ओळखायची असेल तर ती 500 मिलियन युजर्सची आहे आणि ग्लोबल पार्टनरशिप. या सगळ्या गोष्टी पाहता जिओ फायनान्शियल भविष्यात मोठा फायनान्शियल जायंट बनू शकतो. पण मल्टीबॅगर होईल का हे ठरवेल पुढची येणारे 5 ते 10 वर्ष. अशाच स्टॉक ॲनालिसिससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक